बघा मित्रांनो, मी आता आहे बोरिवलीमध्ये आणि बोरिवलीमध्ये आज हा शो आहे श्री नवलाई नवयुग नाट्यनमन मंडळ मुंबई यांचा शो आहे आणि आता आपण आहोत बॅकस्टेजला. मित्रांनो, आज बोरिवलीमध्ये यांचा कार्यक्रम आहे. आपल्यासोबत आहेत विनयदादा बन्नी. नमनबद्दल सांगायचं झालं तर नवलाई नवयुग नाट्यनमन मंडळ मुंबई आमचा यावर्षीचा व्यावसायिक रंगमंचावरचा आजचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे. फार उत्सुकता आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांनी जो उदंड प्रतिसाद दिला आहे त्यांच्या ऋणात उतरायचा प्रयत्न करू, 100% प्रयत्न करू. मागच्या एक 25-26 दिवसाची थोडीशी मुलांची प्रॅक्टिस आहे. धावपळीच्या जीवनातून प्रत्येकाने वेळ काढला आहे. आपली ही कोकणची कला जपण्याचा आमचा याच्या पाठीमागचा थोडासा उद्देश आहे आणि आपली कला मुंबईच्या मायानगरीमध्ये टिकली पाहिजे. आजपर्यंत वाडवडिलांनी जी टिकवली आहे त्या पद्धतीनं ही कला टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ज्या पद्धतीची कला रसिक प्रेक्षकांना अपेक्षित आहे त्या पद्धतीचं आम्ही आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करू. दादा, हे नमन व्यावसायिक नमन आहे ना, हे कसं उदयास आलं, कधी आलं उदयास? या नमन मंडळाचं जर विचार करायचा झाला तर हे दुसरं वर्ष आहे आमचं. याआधी आमची वैयक्तिक नमन, गावचं नमन, काही व्यावसायिक नमन मंडळ, आमचे मंचसुद्धा आहेत. पण हा एक आमचा स्वतःचा हक्काचं व्यासपीठ आहे. त्याच्यामध्ये ही आमची मुलं आहेत, आमचे कलाकार आहेत. माझ्यासोबत हे माझे निर्माते आहेत, शशिकांत टाकळेसुद्धा आहेत. पण मागच्या 2 वर्षापासून आमचा कार्यक्रम गेल्या वर्षी गावामध्ये सलग 7 शो मेमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये केले आणि मी एक हात जोडून सगळ्या गावच्या रसिक प्रेक्षकांना सांगेन की दत्त जयंतीपासून बऱ्याचशा सुपाऱ्या आलेल्या आहेत पण आम्ही घेऊ शकत नाही आहे कारण सुट्टीचे प्रॉब्लेम असतात. शनिवारची जर कार्यक्रम असतील, मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो आहे, शनिवारचा आणि सुट्टीचा कार्यक्रम आम्ही जरूर घेऊ. आम्ही एवढ्यासाठीच नाही सांगतो आहे, कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नका. कारण सगळे 40च्या 40 कलाकार आहेत, सगळे मुंबई स्थित आहेत आणि सगळे कलाकार आहेत. ही तुमची आमची लेकरं आहेत जे आज या मुंबईमध्ये आपल्या पोटापाण्यासाठी कुठेतरी धडपडत आहेत. मित्रांनो, एका छोट्या गावातून याने आपल्या जर्नीची सुरुवात केली होती आणि आज इथपर्यंत पोहोचलाय. काय सांगशील त्याबद्दल? नमस्कार, मी गायक ओंकार बड्या. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मी आज इथपर्यंत पोचलो आहे. असंच सगळ्यांचं प्रेम यापुढं राहू दे, अशी साथ राहू दे. धन्यवाद. खूप दिवसानंतर नारदाच्या भूमिकेमध्ये मध्ये मी दिवस गॅप दिला होता, दुसऱ्याला चान्स दिलेला. पण आत्ता मी परत नारदाची भूमिका करतोय आणि यापुढं करणार. आणि स्टार्ट कधी केलं होतंस तू या नमन लोककलेमध्ये? मी 6वीत असल्यापासून या नमन लोककलेत आहे. मी गायकीला 8वीत असल्यापासून स्टार्ट केलं. आणि आता कसा पब्लिकचा रिस्पॉन्स आहे? बराच. आणि कशी म्हणजे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, त्यांच्यामुळे चालले हे. त्याच्यानंतर मी याच्यातून वरती आलो म्हणजे पहिला माझा व्हिडिओ जो संकल्प चव्हाण यांच्या चॅनलला पडला, त्याच्यानंतर आमचे मित्र निखिल मिरकर, त्याच्यानंतर मला त्या व्हिडिओनंतर मला थोडा प्रेम भेटला. या सगळ्यांचे ज्यांनी मला याच्यात सपोर्ट केला आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि असेच मला साथ द्या पुढं. धन्यवाद. बघा मित्रांनो, मी आता आहे बोरिवलीमध्ये आणि बोरिवलीमध्ये आज हा शो आहे श्री नवलाई नवयुग नाट्यनमन मंडळ मुंबई यांचा शो आहे आणि आता आपण आहोत बॅकस्टेजला. तुम्हाला कशा प्रकारे इथे मेकअप वगैरे कसा करतात ना ते तुम्हाला दाखवेन. बघा, इथे सगळे कलाकार इथे आहेत आणि वेगवेगळ्या कॉस्ट्यूममध्ये आपल्याला दिसतात. बघा, या साईडला तुम्ही बघताय गवळणी वगैरे रेडी होत आहेत. इकडे बघा खेळकरी वगैरे आहेत, ते पण रेडी झाले. बाकीचे सगळे पात्र म्हणजे वेगवेगळी पात्र भूमिका टाकणारे सगळे कलाकार इथे एकत्र आहेत बॅकस्टेजला. आणि इथे आहे ना बघा मेकअप वगैरे सुरू आहे आणि इकडे बघा एक तुम्हाला दाखवतो. बघा खेळकरी पण तयार झाले. दादा, तुम्ही कोणती भूमिका करता? कामासूर दैत्य देखील झाले. तुम्ही कोणती भूमिका टाकता? ब्रह्मदेव. इकडे खेळकरी देखील तयार झालाय. इकडे ओंकार नारदाची भूमिका आणि गायक हा देखील रेडी होतो इकडे. या नमनमध्ये लगेच उत्कृष्ट कलाकार आहे यश यादव म्हणून, याची भूमिका देखील तुम्ही याला नक्की पहा. नमस्कार, माझं नाव यश यादव. मी पहिल्यांदा डान्स वगैरेची तर आवड होती, सुरुवात सालीच्या नमनापासून केली. त्यानंतर विनय बने यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळे मी ह्या नमन क्षेत्रात पुढे आलो.
मला तर नमन म्हणजे काय माहीत नव्हतं. आमच्या गावी तर नमन वगैरे काय माहीत नाही कोणाला. मी प्रॉपर विरारचा, त्यामुळे आमच्या साईडला कोणाला हे नमन काय असतं हे कोणालाच माहीत नाही. पण ह्या क्षेत्रात आलो, विनय बने यांनी पुढे घेऊन आले आणि त्यामुळे मी आज मोठा, आणि आज जे काय ते तुमच्या सपोर्टमुळेच आहे. बघा, सुनील देखील इकडे रेडी होते. आता काय सांगशील, आज इकडे मुंबईमध्ये आपला कार्यक्रम होते? तर आज म्हणजे इकडं माझा म्हणजे फर्स्ट टाइम शो आहे म्हणजे याच्या रंगमंचावरती. तर मला आज खूप म्हणजे आनंद आहे. मी पण आज तर आज खूप मस्त इकडे वाटते. आपला बोरवलीमध्ये पहिलाच शो असणार. म्हणजे माझा ते रंगमंच होता पहिलाच शो आहे. तर मला खूप मस्त वाटते. इकडे तुला म्हणजे पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा. हा देखील रेडी झालाय, रेडी होतोय. बघा, इकडे देखील मेकअप सुरू आहे. मेकअप आर्टिस्ट सोमनाथ भोड. सोमनाथ भोड इकडे मेकअप थिएटर आर्टिस्टच आहे. 15 वर्ष मी थिएटर शो करतो. मी स्वतः मुंबई ऑल थिएटर इंटरनॅशनल केलं आहे आणि स्पेशली ह्या लोकांनी मला आज मेकअपसाठी बोलवलं आहे. त्यामुळे ह्या कला मंचाचा मी आभारी आहे. मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आहे ना, या नमनमध्ये ना छोटा मुलगा शंकासुराची भूमिका टाकणार आहे. तुझं नाव? वेदांत गुरव याचं नाव आहे. तुम्ही खूप मुंबईमध्ये नमन बघितले, आपण गावामध्ये देखील नमन बघितले, पण आज आहे ना प्रथमच आहे ना हा छोटा शंकासूर नाचणार आहे. 8 वर्षाचा मुलगा आहे, वेदांत गुरव नाव आहे. बघा, छोटा शंकासूर आहे ना आज आपल्याला बोरवलीच्या रंगमंचावर नाचताना दिसणार आहे. बघा, कितवीला आहे दादा? बघा, आपली ह्या कलाकारांबद्दल सांगायचं झालं ना तर शाळा वगैरे सांभाळून ही पोरं आहे ना नमन वगैरे करतात. बघा, 3रीमध्ये पोरगा आहे आणि आज आपली लोककला जपण्यासाठी देखील आहे ना शंकासुराची भूमिका टाकून आहे ना आज इथे आपल्याला बोरवलीचे नाचताना दिसणार आहे. मित्रांनो, आज बोरवलीमध्ये आहे ना अचानक भयानक भेट झाली. गीतकार अनिकेत कोळी दादा याच्याशी. दादा, तुझे या व्हिडिओमध्ये प्रथम स्वागत करतो. काय बोलशील आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि तुझ्या या जर्नीबद्दल? या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर जसं की आपले गावाकडले मित्र मैत्रिणी सर्व एकत्र येऊन जो कार्यक्रम इथे आपण करणार आहोत. जसं की वेगवेगळ्या गावातून जी पोरं आलेले आहेत ते एकत्र म्हणून आपलं मंडळ एक तयार केलेलं आहे. त्या मंडळापासून एक नमन तयार केलेलं आहे. ते नमन इथल्या छोट्या छोट्या मुलांना, जसं की गावाकडे न वाढलेली मुलं जी इथे मुंबईमध्ये वाढत आहेत, त्यांना नमन म्हणजे काय तर हे मुंबईमध्ये दाखवतोय. तर तुझ्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काय सांगशील आणि कोणती आता गाणी येणार आहेत आम्हाला पाहायला मिळतील? आता सध्या जे फेमस आहे ते आता फेमस जे गाणं चाललं आहे म्हणजे शुभम माटल असा रत्नागिरीतला आपला बुलंद आवाज असा शुभम माटल याच्या आवाजात गाणं आलेलं आहे, माझ्या नमन कलेचा साज. त्याच्यात असं मांडणी केलं आहे की जो एक वृद्ध माणूस आहे त्याचा विचार आहे की माझ्या नमन कलेचा साज कुठे गेला. म्हणजे तो झांज असायचा पहिला आणि बोलून गेलं ना, म्हणजे ते शिक्षणाची काय तेव्हा ही नव्हती जास्त, शिक्षणाची आवड नव्हती कोणाला जास्त. तेव्हा तो कलाकार बघून शिकत जायचा म्हणजे काय आणि डायरेक्ट स्टेजवर नमन करायचं. मित्रांनो, यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बघा, आपला कामधंदा सांभाळून आपली पारंपरिक लोककला देखील जपत आहेत. यांच्या चॅनलवरती देखील यांना चांगले व्हिडिओ असतात, नक्की जाऊन पहा. अनिल कांबळे ब्लॉग्स म्हणून यांचा देखील एक चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला ब्लॉग्स पाहायला मिळतील. दादा, काय सांगशील आपलं पारंपरिक नमन आणि हे आधुनिक नमन? नमस्कार, मी अनिल कांबळे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी कोकणकर अनिल. आणि पारंपरिक आणि आता जे नमन जी मुंबई रंगमंचावरती होतात त्याच्यात फरक खूप आहे. कारण पहिली पारंपरिक नमनं जी गावी व्हायची त्याच्यात सर्व लाकडी सोंगा असायची, खेळ्या असायचे, त्याच्यामध्ये रावण असायचा, घोडे असायचे. आणि आता जे नमनं सुरू आहेत सध्या मुंबई रंगमंचावर पारंपरिक बाज आहेत त्यांचा,
पण आता जरा आधुनिक आता कसं आहे नवीन बदलतं आहे. आणि कॉम्पिटिशन गाण्याची कॉम्पिटिशन आहे, साऊंडची कॉम्पिटिशन आहे, परत कलाकारांची सुद्धा कॉम्पिटिशन आहे. तसा थोडा बदल होत जातो. पण पारंपरिक नमनामध्ये जी मजा असते ती आता मजा आहे, हे नाही मी म्हणत की या नमनामध्ये मजा नाही वगैरे. तर थोडा फरक आहे. पण पहिली जी पारंपरिक नमनं व्हायची त्याच्यातली आता ज्या मुंबई रंगमंचावरती होत आहेत ह्याच्यात थोडाफार फरक आहे. पण ही मुंबई रंगमंचावरती देखील पारंपरिक बाज दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत कलाकार सर्व, तर खूप मस्त. एखादं तुमच्या आठवणीतील आहे ना एक पारंपरिक नमन सांगा. पारंपरिक नमन म्हणायचं तर केदारलिंग नमन मंडळ मुचरी. ह्या नमन म्हणजे बारावाडीचं नमन आहे, मुचरी गावाचं नमन आहे आणि शिमग्यातूनच फक्त ते असतं, आपली पालखीबरोबर असतं नमन. त्याच्यात सर्व प्रकारची लाकडी सोंगं दाखवली जातात आणि त्याच्यात पण सर्व सोंगण दाखवण्याचा पण मान आहे त्याच्यात. आणि तो आमच्या गावी मुचरी गावात आहे सध्या.